मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यावर येत आहेत. तयारी देखील सुरू झालेली आहे. काय सांगाल एकूण या दौऱ्यासंदर्भात? ज्या पद्धतीनं आमच्या सगळ्यांसाठी मतं मागण्याची विनंती करायला एकनाथ शिंदेसाहेब कोकणामध्ये आले होते, त्याच पद्धतीनं आम्हाला सगळ्यांना निवडून दिल्यामुळे मतदारांचे आभार मानण्यासाठी उद्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. काल देखील काही शिवसेनेमध्ये प्रवेश मुंबईमध्ये झालेत. तशाच पद्धतीचे मोठे प्रवेश उद्या देखील त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहेत. साधारणतः 2 माजी आमदारांची नावं चर्चेत होती. आणखी कोण प्रवेश उद्या करण्यात येतील? नाही तर माजी आमदार संपल्यानंतर आजी आमदारच राहतात ना. काल एक माजी आमदार झाले, उद्या एक माजी आमदार होतील, अजून 2-3 दिवसांनी एक माजी आमदार होतील. मग आजी आमदारच राहिले. आणि पक्षातले पक्षात प्रवेश करत नाहीत, जे बाहेर आहेत तेच प्रवेश करतात. त्यामुळे त्यांची नावं मला आता घ्यायची नाहीत. परंतु चांगल्या पद्धतीनं एकनाथ शिंदे साहेबांच्या व्यक्तिमत्वावर आकर्षित होऊन अनेक मोठमोठे नेते हे शिवसेनेमध्ये प्रवेश करतात. नाशिकच्या कुंभमेळ्यासंदर्भात आज मुंबईत बैठक होती. मात्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तिकडे हजर नव्हते. तर नाशिकला बैठक सुरू आहे त्यांची. ज्यावेळी मुंबईमध्ये बैठक सुरू होती त्यावेळी ते नाशिक दौऱ्यावर होते. प्रत्येक वेळी एकनाथ शिंदे साहेब त्या बैठकीला उपस्थित नव्हते. ही जरी सूत्रांकडनं माहिती मिळत असेल तर त्यांच्यामधलं समन्वय जो आहे तो अतिशय चांगला आहे देवेंद्रजींमधला आणि त्यांच्यामधला. त्याच्यामुळे आपण ह्या सगळ्या गोष्टी असं मानत असतो की ते नाही. तर मध्ये एकदा ते बैठकीला नव्हते. त्याचं क्लॅरिफिकेशन स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी दिलं होतं की त्यांच्या पत्नी आजारी होत्या म्हणून ते आले नव्हते. तर मला असं वाटतं की पूर्ण माहिती घेतल्यानंतरच काही लोकांनी बोललं पाहिजे. आणि याच्यावर आमचे विरोधक जे सारखी टीका करतात त्यांनी माहिती घेतली पाहिजे की त्या दौऱ्यावरती कुठं आहेत, का मुख्यमंत्री महोदयांबरोबर बैठकीला उपस्थित नव्हते. सुनील राऊत असं म्हणाले की प्रयागराजमधील पाण्यामध्ये पाप म्हणजे अंगाला लागतील म्हणून मी त्याच्यामध्ये डुबकी मारली नाही. काय सांगाल कसं विधान बघताय? आता मला असं वाटतं की प्रयागराजमध्ये जाणाऱ्या सगळ्या भक्तांचा हा अपमान आहे. मुद्दा असा आहे की ते काय म्हणतात त्याच्यापेक्षा ज्या भावनेनं म्हणजे पॉलिटिकल सोडा, पण जे काही जनसामान्य लोक देखील तिथे जात आहेत, तो 144 वर्षानंतर काहीतरी योग आलेला आहे असं मी वाचनात आलेलं आहे माझ्या. त्याच्यामुळे ही सगळ्याच भक्तगणांची चेष्टा आहे. असं त्यांना जायचं नाही, त्यांनी जाऊ नये. असं काही कोणी बंधन केलेलं नाही की तिथं जावं, तिथं डुबकी मारून यावं. ज्यांना कुठं डुबकी मारावी त्यांनी डुबकी मारावी ना. पण प्रयागराजला जी लोक जात आहेत त्यांच्यावर टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही. कृषी मंत्री असं म्हणाले की 1 रुपयामध्ये आपण पीक विमा योजना घेतो. 1 रुपयामध्ये 1 रुपयाची भीक सुद्धा कोणी भिकारी या ठिकाणी घेत नाही. असं असताना ही योजना 1 रुपयावरती तरी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. कोणी? कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी. नाही नाही, मी माहिती घेतो. शेवटी कसं आहे की त्यांचं वक्तव्य त्यांनी कशामुळं केलंय हे मी त्यांना विचारतो आणि मग त्याच्यावर मी बोलणं योग्य ठरेल. कारण शेवटी ते मंत्रिमंडळातले माझे सहकारी आहेत आणि त्यांनी वेगळ्या कुठच्या अर्थानं ते बोललेले असायचे. त्याचा अर्थ आम्ही काहीतरी वेगळं लावत असायचो. तर त्यांच्याशी चर्चा करून मी सांगेन तुम्हाला. धनंजय मुंडेंची अजूनही अजित पवार साहेब पाठराखण करतात असा आरोप उद्धव ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून केला. मला एक आजपर्यंत कळलेलं नाही की आमच्या विरोधकांकडनं आम्ही चांगले आहोत, म्हणजे आम्ही चांगले आहोत हे म्हणण्याची तुम्ही कशी काय अपेक्षा करू शकता. त्यांनी जर आम्ही चांगलं आहे म्हटलं, मग तुम्ही परत म्हणणार ते शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत, ते अजितदादांच्या संपर्कात आहेत, ते देवेंद्रजींच्या संपर्कात. जो विरोधक आहे तो विरोधक आहे. विरोधक हा टीका करण्यासाठीच आहे, पण मनात त्याच्या काय असते हे तो सांगत नाही. आज धनंजय मुंडेंवर टीका करावी असे काही आदेश असतील. काल जसं सांगितलं की शिंदे साहेबांच्या आणि शिंदे साहेबांच्या सहकाऱ्यांकडे जर जेवायला जायचं असेल तर आमच्या आदेशाशिवाय जायचं नाही. आता भविष्यामध्ये काय जेवायचं हे पण आदेश निघतील की चिकन जेवायचं, मटण जेवायचं, श्रीखंड की पुरी खायची. त्याच्यामुळे राजकारणात विरोधकांनी आम्ही आमचं कौतुक व्हावं ही त्यांच्याकडनं कशी काय मी अपेक्षा करणार. टीकाच करणार आमच्यावर. तर काल राजन साळवे यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं राजन साळवेंनी की सामंतांनी लोकसभेला राऊतांना मदत केली आणि राऊतांनी विधानसभेला सामंतांना मदत केली. बघा, राजकारणामध्ये कोणी कोणाला मदत केली हा राजकीय रणनीतीचा भाग आहे. ज्याला कळली तो जिंकतो, ज्याला नाही कळली तो पडतो. त्याचप्रमाणे विनायक राऊतांनी पण काल म्हटलं की पहिल्या इलेक्शन मध्ये सुद्धा राजन साळवी मी तेच सांगितलं की राजकारणातल्या सगळ्या रणनीत्या अशा सगळ्या आम्ही सांगायला लागलो, त्याला काहीच अर्थ नाही. त्यालाच राजकारण म्हणतात. ज्यांना कळलं नाही त्यांचा पराभव होतो, ज्यांना कळतं ते निवडून येतात. ठीक आहे, चला.